हॅलो, हां बोला तोलानी साहेब. तुम्ही 1 मिनिट होल्ड करता का? मी पटकन मुक्ताला विचारून येते. 1 मिनिट. हां मुक्ता, अगं त्या तोलानी साहेबांचा फोन आलाय. ते विचारतात की त्यांची ऑर्डर वेळेवर पूर्ण होईल ना? नाही, तसा उशीर झालाय आपल्याला. पण काकू काय करणार, त्यांनी ऑर्डरच किती आयत्या वेळेस दिली. ती 5000 पेढ्यांची, 5-5च्या पुढे हव्या होत्या त्यांना. मुक्ता, एकदा आपण ऑर्डर घेतली ना की ती वेळेवर पूर्ण झालीच पाहिजे. तुला काय वाटतं, होईल का नाही? का आपण जास्तीची माणसं लावूया? नाही नाही, तुम्ही काळजी नका करू. पेढे रेडी आहेत, पॅकिंगही झालंय. ऑर्डर डिस्पॅच होईल अर्ध्या तासात. नक्की ना? नक्की होईल. मीही जाते आता. मी कळवू त्यांना तसं. हो, त्यांना 9 पर्यंत हवे होते पेढे, 8:30 पर्यंत पोहोचतील सांगा. बरं. हॅलो, हां मी विचारलं मुक्ताला. तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा कार्यक्रम 9 वाजता आहे ना? तुम्हाला अर्धा तास आधीच मालाची डिलिव्हरी मिळेल. थँक्यू. थँक्यू सर. सावकाश घ्या, सावकाश. भडसावळे, तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे यायची अशी रिस्क घेऊ नका म्हणून. सर तुम्ही काही काळजी करू नका. मी अगदी 3-3दा रिक्षा आणि बस बदलून इथपर्यंत पोहोचलोय. म्हणजे काय, कुणालाही माझा डाऊट येऊ नये. बर, काय काम काढलं सांगा. हे बघा, मी अत्यंत महत्वाची माहिती मिळवलेली आहे. मेघना मॅडम आता जी नवीन मिठाईची फॅक्टरी सुरू करतायत ना, त्याची संपूर्ण माहिती याच्यात आहे. असं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे जे प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स आहेत ना, त्यांचंही लिस्ट ह्याच्यात आहे. वंडरफुल भडसावळे, तुम्ही तर जोरदार काम केलंय. सर आता माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ही माहिती तुम्ही लवकरात लवकर शालिनी मॅडमकडे पोहोचवा. म्हणजे काय होईल की मेघना मॅडम त्या क्लायंट्सकडे पोहोचायच्या आधी शालिनी मॅडम तिकडे जाऊ शकतील आणि सगळ्या ऑर्डर्स आपल्या अमृत स्वीट्सला मिळतील. थँक्यू भडसावळे, थँक्यू. सर तुम्ही वारंवार थँक्यू म्हणून मला लाजवू नका. बरं, नाही म्हणत, नाही म्हणत. येऊ मी? या, पण काळजी घ्या. हो. या. थँक्यू सर. सर, भडसावळे आले ते? हो. काय विशेष? हे बघा काय, मेघना वहिनी जी नवीन फॅक्टरी सुरू करतात ती सगळी माहिती आहे, इन्क्लुडिंग प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स. ओह गॉड, वंडरफुल. सर तुम्हाला आणखीन आनंदाची बातमी देणार आहे. आता मगाशी मोहित यांचा फोन आला होता, आपल्या अमृत डेअरीचे जुने क्लायंट. हो. त्याने मला स्पष्ट सांगितलं यापुढे आम्ही सगळा माल हा सुलोचना फार्म प्रॉडक्ट मधून घेणार आहोत, अमृत डेअरी मधून नाही. याचं कारण त्यांचा आपल्यावर जास्ती विश्वास आहे. क्या बात आहे गोवर्धन, दॅट मीन्स आपल्याला भरपूर काम आहे. हो. चला लागूया कामाला. प्लीज सर. बोला, आज माझ्याकडे काय काम काढले? काम नाही, मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आलोय. काय सागरे बाबा, मी काय देणार तुम्हाला? जे काय सगळं आहे ते तुमच्यामुळेच आहे. तुम्हीच तर दिलंय मला, आणि मी काय देणार तुम्हाला? नाही, तरी पण मागा. मला शक्य असेल थोडं सगळं देईन मी. सगळं मिळेल तुम्हाला. नक्की? मागून तर बघा. राजू, मला तुझ्याकडनं एक वचन हवं.
विजयने तुला जे काही सांगितलं ते तू मुक्ताला कधीही सांगणार नाहीस. मला माहिती आहे मी मुक्ताचा अपराधी आहे. तुझा अपराधी आहे. पूर्वीच्या आयुष्यात माझ्या हातनं खूप चुका झाल्या, गुन्हा घडले. पण तू मला पूर्वीपासून ओळखतोस. तूच सांग ना राजू, माझ्या वागण्यात बदल झाला आहे की नाही? खरं खरं सांग ना. सागर बाबा, तुमच्याकडे जर आता कोणी पाहिलं ना तर त्याला खरं वाटणार नाही की तुम्ही पूर्वी असं काही वागला होतात ते. खरंच सुधारण्याचा प्रयत्न करतोय. ती मनापासून. राजू, मी हात जोडतो तुझ्या समोर. हे असं काय करताय सागर बाबा? हात नाही जोडायचे तुम्ही. असं हात जोडून आणि शब्दांनीच माफी मागता येते असं असतं व्हय? तुमच्या वागण्यातनं तुमच्या बोलण्यातनं कळतंय की तुम्हाला पश्चाताप झालाय ते. आणि मी तर तुम्हाला कवाच माफ केलंय. पण राजू, तुला समजलं. पण मुक्ताच्या बाबतीत जे घडलं त्यासाठी तिने मला माफ करावं. अशी अपेक्षा नाही बाळगत मी. मला मुक्ताला कमवायची नाहीये. मुक्ताला काही सांगू नकोस. प्लीज.
मेघना सरदेसाई, सध्या तुमचं नशीब अगदी जोरात आहे नाही? महत्वाचं म्हणजे उद्याच्या पार्टीची सगळी तयारी झालेली आहे. हा तर थोडी विनीची काळजी वाटत होती. तिला म्हटलं येऊन जा, पप्पांना विश कर आणि येतेच तर 4 दिवस राहा. पण म्हणाली की पप्पांना विश करायला फोन करेन, पण राहायला येणार नाही, घरीच थांबेन वहिनी बरोबर. ठीक आहे, माझी मुलगी खुश आहे ना, हे महत्वाचं. कुठेही का असे ना, मग ती सुखात राहू दे म्हणजे झालं. ती खुश असली, सुखात असली म्हणजे मला काही काळजी नाही. सागर, अरे झोपलास काय? सागर उठ, सागर उठ, उठ उठ उठ. काय झालं? उठ. काय झालं? हे घे माझे 200 रुपये. हा नको आहेत मला पैसे. पैसे देत नाहीये. आज मॅच आहे ना, इंडिया ऑस्ट्रेलिया. विसरलास आपली बेट? आज इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच आहे. अच्छा अच्छा, बेटचे पैसे आहेत ते. ठीक आहे ना. ए मुक्ता, मुक्ता माझं पाकिट आण लवकर आण. नाही तर जाऊ दे बाबा, मी एक काम करतो, हे पैसे माझ्याकडेच ठेवतो, कारण मी बेट जिंकणार आहे. इंडिया मॅच जिंकणार आहे आज. बऱ्याच दिवसांनी सचिन खेळणार आहे, त्यामुळे इंडिया मॅच जिंकणार आहे. मी हे पैसे माझ्याकडेच ठेवतो. काहीही असो, तुझे 200 मला इथे दिसले पाहिजे. कशाला दिसले पाहिजे? कशाला म्हणजे काय? मुक्ता लवकर पाकिट आणायचं. हे मुक्ता लवकर आण का पाकिट. चिटिंग नाही करायचं. 200 हा ठेवतो ना, ठेवतो समोर ठेवतो आणि माझं घे. तू माझं पाकिट घेऊन ये, बाबांना 200 रुपये द्यायचे. हा कशाबद्दल? कशाबद्दल काय? इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच आहे आज. आमची भेट आहे. बेट वगैरे काही नाही. सागर तू उठ, अंघोळीला जा आधी. आज आंघोळ वगैरे सगळं कॅन्सल. आज फक्त मॅच बघायची. एकही बॉल मिस करायचा नाहीये मला. तुम्ही दोघंही आज दिवसभर पारोशेच बसणार आहात? हो, यांनी सांगितलं ना, पहिल्यापासून मॅच बघणार. दात घासायचे की नाही याचा पण आम्ही विचार. सागर काही नाही, उठ आधी. मी काकूंनाच बोलते. काकू बोला. तू काय करणार काय घाबरत नाही आम्ही. का? अरे काय झालं काय? काकू बघा ना, सागर आंघोळीला उठत नाहीये. का? का काय? आज इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच आहे, त्यामुळे आंघोळ वगैरे सगळं कॅन्सल. बापरे, मॅच? हे नाही नाही, तुम्ही पटकन आंघोळ करा, जेवा आणि आम्हाला मोकळं करा. जेवणा बिवणाचं टेन्शन घेऊ नका हो. काही तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर मॅच बघा. आपण बाहेर जेवण मागवू. प्रॉब्लेम सॉल्व्ह. स्वयंपाक झालाय. चालेल, तेवढा बाजूला ठेवा आणि आमच्या बरोबर बसा. हे नका रे असं करू. एकदा ती मॅच सुरू झाली की तुम्हाला काही म्हणजे काही सुचत नाही. प्लीज तुम्ही पटकन आंघोळ करा, जेवा आणि आम्हाला मोकळं करा ना. सांगितलं ना, सगळं कॅन्सल, ओनली मॅच. ठीक आहे, तुम्ही नाही ऐकणार ना आमचं. मग तुम्ही मॅच पहा आणि मॅच झाली की आम्हाला दोघींना आईस्क्रीम खायला घाला. आईस्क्रीम? ओके, यू डोंट वरी, मी देतो तुम्हाला सगळ्यांना ट्रीट. आणि संध्याकाळी माझ्याकडे ना खूप पैसे येणार आहेत, कारण मी बेट जिंकणार आहे. असं नको, जरी तिला 200 रुपये आणायचा. हे बघ, पहिले मला दिसू दे. कोणी जिंकलं तरी आपल्याला आईस्क्रीम मिळणार. 200 रुपये आण. हा बरं ठीक आहे ना. हे मुक्ता आण का 200 रुपये देतो ना. घाबरतो काय? एवढी खात्री आहे? हा, सचिन खेळतोय ना, आपण आर्मी आहे, समजा ना. तिन्ही उडतील, तिन्ही दाडक्यात. चल बाहेर. तिन्ही कसे उडणार? पुढे मी आलो. हा, या लवकर. आई भूक लागली आहे, लवकर दे जेवायला. झालं रे, 5-10 मिनिटं थांब. लंच टाईप झाला असेल ना, म्हणून जेवणाची आठवण आली. काय म्हणाली? 5 मिनिटं ना? मगाशी आम्ही जेव्हा विचारलं होतं अर्ध्या तासापूर्वी, तेव्हा हेच उत्तर होतं, 5 मिनिटं. पण इतका वेळ का लागतोय? अरे बाबा, तुझ्याच बायकोला आज अळूवड्या खायची इच्छा झाली आहे. बघा कर्माची फळं, वाढ बघा. येऊ का?
कसा आहे सागर? भाऊजी कसे आहात? वहिनी नाही आहेत का घरात? वहिनी, वहिनी मी आले, मेघना. पुढे बाहेर गेलेत का वहिनी? या वेळेला म्हणजे वहिनी काय ग, कशी आहेस? मेघना, तू इथे? माहितीये मला, तुम्हा सगळ्यांना मला इथे बघून आश्चर्य वाटलं असेल. अर्थात मला हेही माहितीये की माझं काही इथे स्वागत वगैरे होणार नाहीये, पण तसंच महत्वाचं काम होतं ना, म्हणून आले. भाऊजी, वहिनी, तुम्हाला नक्कीच आठवत असेल की आता इतक्यातच यांचा वाढदिवस आहे. तेव्हा आम्ही असं ठरवलंय की दिवाकरांसाठी ना खास अशी बर्थडे पार्टी ठेवायची. त्याचंच आमंत्रण द्यायला आले मी. काय आहे, अलीकडे यांची मनस्थिती तशी ठीक नसते ना, तेव्हा आम्हाला काय वाटलं माहितीये का, की जर आमच्या घरी अशी छान जेवणाची वगैरे पार्टी ठेवली आणि त्या पार्टीत जर यांच्या आवडीची माणसं जर आपण बोलवली तर यांना बरं वाटेल ना. वहिनी, भाऊजी, तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी संध्याकाळी जेवायला यायचं. छान मस्त मजा करू आपण सगळे. माझी की नाही खात्री आहे यांच्यासाठी तुम्ही नक्की याल, ओके नाही? आमच्या ह्यांना ना तुम्ही सगळे आलात तर खूप बरं वाटेल. मग येऊ मी? वहिनी, आता मला बाई बसायला वगैरे सांगू नका, आता नाही शक्य होणार. येईन मी पुन्हा केव्हा तरी नक्की. बरं, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं. नाही आलात तर मी रागवेन. हा, मुक्ता, ताई, आत्या आणि बाबांना पण आमंत्रण आहेच. आणि हो, तू स्वतःची काळजी घे. बरं, मग येते हा मी. मुक्ता, तुझी वाट तर मी आवर्जून पाहते, कारण तुझं बिंग मला सगळ्यांसमोर फोडायचंय.